सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मी एस के रायडर माय चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. सो गाईज, मी आज आहे ना पालीला चाललो आहे, बल्लारेश्वर गणपतीचं दर्शन करायला. एकटंच चाललो आहे कारण की कोणच नाही सोबत येते. दोघा तिघांना विचारलं येत आहे का तुम्ही, सो ते बोलले आम्ही कोणच नाही ते. मग एकटाच निघतो आहे. तिकडून पुढे मी गावाला पण जाणार आहे. माझ्या मस्त 2 दिवस सुट्ट्या काढल्यात. 2 दिवस पूर्ण गावाला राहून येणार आहे. सो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा, आणि जर जुने असाल तर कमेंट, लाईक आणि शेअर नक्की करा व्हिडिओ आवडल्यास. सो चला मग आपण निघूया, कारण की मी 7 वाजता निघणार होतो, आता वाजले 8:30. खूप लेट झाला आहे. सो चला मग आपण निघूया. सो गाईज, चला आपण निघतो आता. गणपती बाप्पा मोरया. एक मिनिट, चष्मा राहिला लावायचा. तेच बोललं काहीतरी विसरतोय, चष्मा नाही लावला. सर्दी खोकला आहे ना, जाम झालाय. काय बोलता नाही येते आणि काय सुचत नाही खोकल्याने जाय. हा, ते कसं परफेक्ट. अरे काय चाललंय यांचं रिक्षावाल्यांचं? एक इकडून घुसतोय, एक इकडून घुसतोय. खोकला लय बेकार झालाय मित्रांनो. सकाळी सकाळी राईडला ना एक नंबर वातावरण आहे ना, त्यामुळे भारी वाटतंय. काय जास्त थंडी नाही. सकाळी 7 वाजता निघाला असतं तर थंडी मजबूत लागली असती, म्हणून थोडं लेटच केलं मी. पण भारी वाटतं लेट झालं तरी. मला माहिती नाही माझा आवाज येतोय की नाही, कारण की मला बोलता नाही तर बोललं ना जास्त का खोकला जास्त लागते, म्हणून जास्त काही बोलत नाही मी. अजून एक रायडर आहे ना, त्याकडे पूर्ण किट आहे रायडिंग गिअर. माझ्याकडे नाहीये जास्त काय, फक्त हेल्मेट आहे बस, रायडिंग आणि ग्लव्स. बाकी माझ्याकडे काय नाही. काय नसलं ना वाईट नाही मानायचं. आपला पण एक दिवस यायला, आपण पण काहीतरी घेऊ.
अशा रीतीने आपण काम आपलं चालूच ठेवायचं, रायडिंग चालूच ठेवायची, रायडिंग थांबवायची नाही. भले आपल्याकडे काय नसून दे पण रायडिंग थांबवायची नाही. जे आहे त्यामध्ये खुश मानून राईड करत राहायचं. एक ना एक दिवस आपण पण घेणार ते. मेहनतीला फळ आहे ना कधी ना कधी तरी भेटतच. त्यामुळे ना थांबायचं नाही, नुसती राईड करत राहायची. कधीतरी आपल्याला फळ भेटेलच. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष दादा. त्यामुळे थांबायचं नाही, राईड करत राहायचं. मी बोलते आजारी आहेस ना, गप घरात बस. नको बोललो बाबा, मी राईडला जाणार. चालती गेली तरी चालते पण नाद नाही सोडायचा. बाई राईडला आहे ना ग्रुप असला ना, भले लो क्वालिटीच्या गाड्या, लो क्वालिटी नाही म्हणजे कमी सीसीच्या असून जा. म्हणजे जशी अँटॉक झाली, ही झाली, ही पण कमी सीसीची आहे. राईडला एवढी मजा येते ना मित्रांसोबत भाई, क्रेज मजा येतो, क्रेज. आता बघा हे 4 सोबत आहेत. हा सिंगल आहे, ट्रिपल सीट बसलेत तरी पण जी मजा फ्रेंड्स लोकांमध्ये आहे ना ती कुणाच्यातच नाही, कुणाच्यातच. आता काहीच उपयोग नाही राईड. आता मी सिंगल आहे, मी दरवेळेस सिंगलच जातो पण मला मजा येते. पण राईड करायला फ्रेंड्स पाहिजेत, म्हणजे पाहिजेत. फ्रेंड्स नाही तर किमान म्हणजे आता आपण थोडस बोललं झालं फ्रेंड्स, असे फ्रेंड्स लोक असले ना तरी पण चालून जातात. अरे हा कुठनं घुसतोय, चुत्या बित्या आहे काय? आमच्या लेन मधनं घुसतोय. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go.
सो गाईज आपलं पालीमध्ये एंट्री झाले. सो आता आपण मंदिराच्या दिशेने चाललोय. जर आतमध्ये मोबाईलला एंट्री असेल, व्हिडिओ फोटो वगैरे, तर आपण गणपती दाखवायचा प्रयत्न करू. इकडून पण जातो, पण आपण इकडूनच जातो दरवेळेस, कारण की हा थोडा शॉर्टकट पडतो. काम करू, इथंच लावू कुठेतरी म्हणजे. इथंच घुसू. बॅगचं ओझं मला भरपूर महाग पडणार आहे मित्रांनो, आणि इथं ठेवायचं म्हटलं तर प्रॉब्लेम होईल मला लय. काही गेलं बिलं ना. कोण बोलतोय? घाबरलो ना मी. फोनवरती काका बोलतात, घाबरलो मी. 10:34 झाले. सो आता पुढं चालतच जाऊ आणि कुठेतरी बॅगेचा बंदोबस्त करू. बॅग आणि जॅकेट वरती तर नाही नेणार मी मंदिरात. हा, काकींना विचारू ठेवू का इथं, काकी चालेल का? काकी बॅग ठेवले तर चालेल इथं, दर्शनाला चालू बॅग ठेवली तर चालेल इथं? चालेल ना? बरं झालं. कुठे? आतमध्ये? बॅगेला जागा महत्वाची. सो आता आपण डायरेक्ट मंदिरातच भेटू. चला. सो गाईस मंदिरामध्ये आलो मी. एकदम असं आहे ना, गारवा आहे एकदम, थंड वाटतं, एकदम थंड. आतमध्ये जर मोबाईलला एंट्री असली ना तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. सो काहीच दर्शन झालं आहे, पण आतमध्ये एंट्री नव्हती मोबाईलला, म्हणून आतमध्ये व्हिडिओ नाही काढले. सो बाहेरनं मंदिर दाखवतोय कसं दिसते. एक मिनटं. बाहेरनं एक नंबर दिसते. इकडून एंट्री आहे आणि इकडून एक्झिट आहे, आणि मंदिर इथंच आहे. आणि ही बॅक साईड आहे मंदिराची. सो एक नंबर आहे. तुम्हाला दर्शनाला यायचं असलं तर तुम्ही येऊ शकता, काय एवढी गर्दी नसते भक्तांची, पण भारी आहे मंदिर. मन एकदम प्रसन्न होऊन जाते आलं की. सो मित्रांनो, आता दर्शन झालं माझं. सो मी आता निघतोय, माझ्या गावाला जायचं प्लॅन चालला आहे. सो मी इकडून आलो आहे आणि इकडून सरळ जाणार आहे. इकडून असं सरळ माझं गाव आहे. सो चला मग आपण निघूया, कारण की परत लेट झालं ना पुढे मला उशीर होईल. आणि उन्हाचं तर काय सांगू शकत नाही. आत्ताच वाजले तर 11 वाजले तरी पण एवढं भासतंय ना, आणि पूर्ण हे झालं. सो चला मग आपण निघूया, कारण की भूक पण लागले. पुढे जाऊन काहीतरी बघू, खायला भेटतंय का. सो चला मग. आणि हा जो आहे ना तो सरसर किल्ला पालीतला. तो
का तुम्हाला दिसते. ह्याला पण एक वेळेस जाणार आहे ह्याच्यावरती पण ट्रेकिंगला. विचार चालला आहे नेक्स्ट टाईम प्लॅन करून इकडे जायचं परत. कारण की दरवेळेस मी इकडूनच जातो. यावेळेस फर्स्ट टाईम झालं की मी मंदिरामध्ये गेलं आहे. नंतर दरवेळेस बाहेरून जायचं कधी आतमध्ये नाही. त्यामुळे एकदम मला प्लॅन केला की पहिले दर्शन करायचं आणि पुढे करायचं. तो आता दर्शन झालं आहे. एक नंबर दर्शन झालं. पण मध्ये मोबाईल ॲक्टिव्ह नव्हतं म्हणून